तर या सगळ्या संदर्भात आज रात्री 9 वाजता मात्र काही मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। या घडीची महत्त्वाची बातमी आहे, इस्रायल इराण युद्धासंदर्भात अमेरिका यंत्रणा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ब्रीफिंग देणार आहे। त्यानंतर आज रात्री 9 वाजता ट्रम्प मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते। ट्रम्प प्रशासनाने इराणवरील हल्ल्यासंदर्भात प्लॅन मंजूर केल्याची आता माहिती मिळते। या सगळ्या विषयी बोलण्याकरता आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवयाणकर सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर, या युद्धात आता रशिया पाठोपाठ अमेरिकेने सुद्धा उडी घेतलेली आहे। आज रात्री ट्रम्प कोणता मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते? या संपूर्ण संघर्षामध्ये अमेरिकेची भूमिका जी आतापर्यंत अप्रत्यक्षपणे होती, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी आपल्या सहभागाचे अनेक संकेत दिलेले होते। अमेरिकेचे जवळपास 3 मोठे लष्करी तळ हे आखातामध्ये आहेत। हे तिन्ही लष्करी तळ ऍक्टिव्हेट करण्यात आले होते। तिथले लढाऊ विमानं असतील, तिथले सोल्जर्स असतील, त्याचप्रमाणे युद्ध नौका देखील ऍक्टिव्ह करण्यात आलेल्या आहेत। यापूर्वीच त्यांनी या स्वरूपाचा अनेक संकेत देणारे काही ट्विट्स पण केलेले आहेत। ओपनली त्यांनी मीडियाला पण ऍड्रेस केलेला आहे। यामध्ये इस्रायल आणि इराण यांच्यातल्या संघर्षाची व्याप्ती वाढताना इस्रायलची बाजू अमेरिका उचलून धरणार हे अत्यंत स्वाभाविक होतं। अमेरिकेचं आखातामधलं जे परराष्ट्र धोरण आहे ते प्रामुख्याने अमेरिकेतली जी ज्यू लॉबी आहे ती ज्यू लॉबी त्यावरती नियंत्रण ठेवते। त्यामुळे अमेरिका इस्रायलच्या पाठीशी उभा राहणार हे जवळपास निश्चित होतं। त्याची औपचारिक घोषणा होऊ शकते। एक महत्वाची बाब म्हणजे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांना देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलवून घेतलेलं होतं आणि त्यामागे देखील हेच कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण पाकिस्तानचा जो एअर स्पेस आहे हा एअर स्पेस अमेरिकेच्या लढाऊ विमानांना वापरावा लागू शकतो जर अमेरिका ह्या युद्धामध्ये प्रत्यक्ष उतरली तर। त्यामुळे ही शक्यता आता केवळ औपचारिकता राहिलेली आहे की त्याच्या घोषणेची, परंतु अमेरिकेची यामधली इन्व्हॉल्वमेंट ही नक्की होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अगदी शैलेंद्र सर, या सगळ्यामध्ये जर अमेरिका आज रात्री घोषणा केल्यानंतर प्रत्यक्ष उतरली तर मात्र याचे भारतावर मात्र दूरगामी परिणाम होणार असल्याची चर्चा ही आता सुरू झालेली आहे। भारताच्या भूमिकेसंदर्भात सुद्धा चर्चा सुरू होताना दिसतेय। एकूणच तेलाचा मुद्दा आणखीनच भडकण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। नाही, नक्कीच आहे। लक्षात घ्या, आखातामध्ये कोणत्याही प्रकारचा पेचप्रसंग, यादवी युद्ध किंवा संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा परिणाम हा तेलाच्या पुरवठा साखळीवरती होतो। भारत आपल्या गरजेच्या जवळपास 60% ऑइल, 60% ऑइल हे आखातामधनं आयात करतो। आपले जरी आयात करणाऱ्या आपण इराणकडनं जरी तेल घेत नसलो तरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तो स्ट्रेट ऑफ हार्मुज म्हणून आहे, ज्याला हार्मुजची समुद्रधुनी म्हटलं जातं, ही इराणच्या ताब्यामध्ये आहे आणि त्याच्यामधनं जवळपास 60% भारताला मिळणारं तेल हे स्ट्रेट ऑफ हार्मुज मधनं येतं। आणि जर उद्या हार्मुज मध्ये हा संघर्ष पेटला किंवा एखाद्या तेलाच्या टँकर वरती एखादं रॉकेट अटॅक झाला किंवा इराणने हार्मुज वरती बंदी घातली, निर्बंध घातले तर भारताचा तेल पुरवठ्यावरती विस्कळीत होऊ शकतो आणि तेलाची किंमत ही साधारणतः $100 प्रति बॅरल जाऊ शकते, जी साधारणतः $20 वाढेल। आणि ते जर झालं तर भारतावरती प्रचंड मोठा आर्थिक बोजा येऊ शकतो आणि भारतामध्ये देखील भविष्यामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। अगदी तुर्तास धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या एकूणच या प्रतिक्रियेबद्दल। आपण पाहतोय की तेलाचा आणखीन भडकाव उडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। जर आज या सगळ्या संदर्भात ट्रम्प यांनी महत्त्वाची जर घोषणा केली तर मात्र त्याचे दूरगामी परिणाम भारताला सुद्धा भोगावे लागू शकतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।